सध्या आपण पारनेर तालुक्याला पाणी पुरवठा करणारं तालुक्यातील खऱ्या अर्थानं एक नंबरचं धरण मांडोळ धरण या ठिकाणी आहोत. आणि सध्या या धरणाचा पाणीसाठा अगदी बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. मांडोळ हे जे धरण आहे हे याचं बांधकाम जे पूर्ण झालं ते 1983 साली पूर्ण झालेलं आहे. या धरणाचा एकूण जो जलसाठा आहे तो 399 दशलक्ष घनफूट आहे आणि त्यापैकी उपयुक्त जो जलसाठा आहे तो 310 दशलक्ष घनफूट आहे. त्याचप्रमाणे जो मृत साठा राहतो शेवटी जो धरणामध्ये कायमस्वरूपामध्ये असतो तो 89 दशलक्ष घनफूट आहे. धरणाची जी लांबी आहे ती 510 मीटर आहे आणि संपूर्ण मातीमध्ये या ठिकाणी ते धरण बांधण्यात आलेले आहे, परंतु एक थेंबचा सुद्धा त्याच्या खालून झिरपा होत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याची धरणाची जी उंची जी आहे ती 26.7 मीटर आहे. म्हणजे धरणाची लांबी 510 मीटर आणि उंची 26.7 मीटर आहे. अतिशय सुंदर असं हे धरण, ज्या ठिकाणी या धरणातूनच पूर्ण उन्हाळाभर या ठिकाणी जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या धरणातून केली जाते टँकरच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की नुसतं पिण्याच्या पाण्यासाठीच या धरणाचा उपयोग होतो असा नाही, तर या ठिकाणी आपण आता पाहत आहात पाटपाण्याच्या माध्यमातून बघा हे जे पाणी आहे आता सध्या आज 2 मार्च आहे आणि पाण्याचे या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून वासुंदे असेल, त्याचप्रमाणे पळशी खडकवाडी या 3 गावांना या धरणातून पाटपाण्याच्या माध्यमातून पुरवठा केला जातो पाण्याचा. आणि ही 3 गावं संपन्न होण्यामध्ये या धरणाचा अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. अशा पद्धतीने पारनेर तालुक्याची खरी जीवनवाहिनी असणारं हे मांडोळ धरण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्य या ठिकाणी असतं. पूर्वीच्या काळी या ठिकाणाहून पलीकडं क्रॉस करण्यासाठी हा जुना रस्ता होता, हा आता बघू शकता आपण, हा होता अतिशय धोकादायक रस्ता होता. विजयरावटींनी नंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये हा समोर दिसणारा हा पूल या ठिकाणी बांधून पलीकडे जाणाऱ्या पोखरीशी संपर्क असणाऱ्या गावांसाठी खूप मोठं असं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. असं हे मांडोळ धरण आपण या ठिकाणी बघत आहोत. करोडपती विचार मंचासाठी आपलाच अनिकेत देशमाने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.